आपण मुंबईचे पालकमंत्री आहात. गणेशोत्सवाच्या दरम्यान ध्वनी प्रदूषण असेल किंवा अन्य कुठले मुद्दे असतील त्याच्यावरून केसेस झालेले आहेत. मागच्या काही सरकारने त्या केसेस मागे घेतल्यात. आगामी काळात या संदर्भात आपली नेमकी काय भूमिका असणार? आजच आमची मीटिंग झालेली, अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आपण मोठ्या मंडळांना फायर फायटर पाठवतो, त्याचे भाडी आपण आज मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिले की भाडी घ्यायची नाहीत. आपण मंडपांची भाडी फक्त नॉमिनल 100 रुपये करण्याचा निर्णय गेल्या वर्षी मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. या मंडळांचे जे कार्यालय वर्षभर चालतात यांना कमर्शियल रेटने त्यांचा टॅक्स येत होता, तो सुद्धा रेसिडेन्शियल रेटने घ्यायचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये घेतला. त्यांची जी थकबाकी आहे त्यातली 50% त्यांची थकबाकी माफ करायची आणि इंटरेस्ट पूर्ण माफ करायचं, असा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. अनेक ज्या मागण्या मंडळांनी केल्या त्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मान्य केलेला आहे. आपण एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांना जाणीव नसते की 10 वाजून गेले आणि 10 वाजल्यानंतर सुद्धा तो स्पीकर चालू राहतो. 10:15 वाजता कोणीतरी येऊन त्यांच्यावर केस टाकतो. इथं कुठेतरी त्यांना रिलीफ मिळाला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्याच आहेत. परंतु मी सुद्धा गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून 5 वर्ष महाराष्ट्राचा कारभार बघितलेला आहे गृह खात्याचा. त्याच्यामुळे मुंबई कमिशनर साहेबांशी मी बोलेन, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी बोलेन आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला एक स्पेशल GR काढायला लागतो की एक कमिटी नेमायला लागते आणि ह्या कमिटीला अधिकार द्यायला लागतात केसेस मागे घेण्याच्या. आणि ज्यावेळेला ही कमिटी निर्णय घेते त्यावेळेला कोर्टाच्या समोर सुद्धा जायला लागतं आणि कोर्टाची त्याला मान्यता घ्यायला लागते. माझी खात्री आहे की ही सगळी प्रक्रिया आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून, कारण शेवटी जर आपल्या राज्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की आमचं हिंदू राष्ट्र आहे तर त्याच्यामध्ये सणांमुळे जर केसेस होत असतील आणि आपले नागरिक पीडित होत असतील तर त्यांना दिलासा देणं हे आमचं पहिलं कर्तव्य, आम्ही ते अवश्य करू. आणि म्हणून इतर अनेक गोष्टी आम्ही या सणाच्या निमित्ताने करतोय. आणि आता तुम्ही बघितलेलं आहे की पार्किंगचं असेल तर आम्ही पार्किंग ह्या काळामध्ये मोफत केलेलं आहे मुंबईच्या लॉट्समध्ये, म्हणजे पार्किंग लॉट्समध्ये. त्याच्यानंतर आपण विशेष निर्णय असा घेतलेला आहे की लोक गणपतीच्या दर्शनाला मुंबई सिटीमध्ये येतात पण जाणाऱ्या ट्रेन्स बंद असतात, त्या ट्रेन्स रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेक निर्णय घेतलेत, विशेषतः मूर्तिकारांच्या संदर्भातले अनेक निर्णय घेतलेले आहेत. आणि मी अशी सुद्धा एक स्कीम पालकमंत्री म्हणून करण्याचं कमिशनर साहेबांना इथल्या सूचना केलेली आहे की आम्ही सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात जास्त गणपती घरगुती बनवले जातात आणि तिथे जे शाडूचे गणपती बांधतात त्याला आम्ही सिंधुरत्न योजनेमधून ती शाडू माती हे करायला लागते, म्हणजे त्याची मिसळायला लागते ती, त्याच्यासाठी यंत्र असतात. तसं यंत्र आणि त्यांना लागणारा कॉम्प्रेसर आणि ते गन ज्याने ते पेंटिंग करतात हे आम्ही त्यांना 75% सबसिडीने देतो. अशीच योजना मुंबईमध्ये आपण अनेक वेळेला फ्री कितीतरी गोष्टी करतो, शिलाई मशीन देतो, घरघंटी देतो. तसंच त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांना जर ह्या वस्तू दिल्या तर मूर्तिकार जे पारंपरिक आहेत त्यांना सुद्धा एक दिलासा मिळू शकेल. ही मी स्कीम बनवायला सांगितली आणि ह्या वर्षी तरी याची अंमलबजावणी नाही झाली, कारण आता जवळजवळ गणपती होत आलेले आहेत, म्हणजे तयार होत आलेले आहेत. यावर्षी फक्त त्यांना कॉम्प्रेसर लागेल, परंतु पुढच्या वर्षी हा मोठा दिलासा हा मूर्तिकारांचा मिळेल. आणि आमचे मुख्यमंत्री महोदय हे स्वतः पर्यटन खात्याचे पर्यावरण खात्याचे सुद्धा मंत्री आहेत, त्याच्यामुळे इको फ्रेंडली गणपतीची एक मोठी त्यांनी इनिशिएटिव्ह हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे आणि त्याची खूप चर्चा त्या संदर्भात सुद्धा झाली. आणि मंडळांमध्ये एक दिलासा आहे की ज्यावेळेला एक कार्यकर्ता की ज्यांनी स्वतःच गणपतीची मंडळं चालवली आहे तेच ज्याला मुख्यमंत्री होतात त्याला त्यांना सगळंच माहिती असतं की काय अडचणी आहेत आणि जवळजवळ सगळ्याच अडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि याचा आम्हाला सार्थ सगळ्यांना अभिमान आहे. लवकरच आपल्याला या ठिकाणी जन्माष्टमीचा सण येणार आहे. प्रो गोविंदा पहिल्यांदा आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केला आणि हा एक इंटरनॅशनल आयटम आता झालेला आहे. आम्ही आमच्या नियोजन मंडळामधून 2 कोटी रुपये याच्या आयोजनासाठी देत असतो. यावर्षी सुद्धा आम्ही देणार आहोत. आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम सरनाईक फॅमिली याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेत असते आणि मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुद्धा निश्चितपणे होईल. सगळ्या परंपरा जपत असताना सर्व लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि विशेषतः मुंबईकरांना मला सांगायचं आहे की मुंबई ज्या मुंबादेवीच्या नावाने मुंबई नाव पडलेलं आहे तिथं अनेक वर्ष दुर्लक्ष झालेलं होतं. त्याचा आम्ही प्लॅन मंजूर केलेला आहे. जवळजवळ 200 कोटी रुपये हे मुंबादेवीच्या मंदिराचा परिसर विकसित करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. ज्या महालक्ष्मीच्या कृपेने मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल बनलेलं आहे त्या महालक्ष्मीच्या विकासासाठी 65 कोटी रुपयाचा मी आराखडा बनवला आहे. त्याची टेंडर्स निघालेली आहेत. बाणगंगा तलावाची दुरुस्ती करायचं काम चालू आहे. ज्या हाजी अल्लीमध्ये अनेक भाविक लाखो भाविक जातात
त्यांना अनेक वेळेला पाण्यातून जायला लागतं. त्याला वेगळ्या व्यवस्था, अतिशय सुंदर अशी जाण्याची व्यवस्था ही आम्ही करतोय. ज्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात, तिथं 500 कोटी रुपयाचा विकास आराखडा हा त्याचा तयार होतोय. शेवटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनलं पाहिजे, हे मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे. आणि त्याच्यामुळे 300 एकरमध्ये सेंट्रल पार्क, संपूर्ण हिरवळ असलेला सेंट्रल पार्क हा विकसित मुंबईमध्ये होतोय, कोस्टल रोडच्या शेजारी. आणि आपली जी प्रेसकोर्सची जागा आहे त्याच्यावर सुद्धा अधिकची झाडं लावली जाणार आहेत. आणि अतिशय सुंदर मुंबई, हेल्दी मुंबई ही मुंबईमध्ये साकारणार आहे. आणि हे करत असताना सर्वसामान्य मनुष्य इथला हा याचा केंद्रबिंदू राहणार आहेत. कोळीवाड्यांमध्ये आपल्याला माहिती असेल की आम्ही फूड कोर्ट्स चालू केली. तिथल्या महिलांचा स्वयंपाक खाण्यासाठी रांग लागते लोकांचा. तसंच इतर ठिकाणी सुद्धा जसं परदेशामध्ये फूड कोर्ट्स असतात, रात्रीच्या वेळेला ती सुरू होतात, तसे आम्ही मुंबईच्या विविध भागामध्ये करण्याचा विचार करतोय. एक अतिशय मुंबईकरांचा तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की सिनियर सिटीजनला नेहमी ब्लॉकमध्ये जर ते बंद राहिले तर त्यांना एक नर्वसनेस येतो. म्हणून आम्ही डे केअर सेंटर जशी न्यूयॉर्कमध्ये आहेत तशी मुंबईमध्ये सुरू करतोय. त्याच्यासाठी आम्ही 9 बसेस बीएसटीला देऊ केलेल्या आहेत. सकाळच्या वेळेला बसेस जातील, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन येतील आणि तिथं सोडल्यानंतर दिवसभर ते एकमेकाशी बोलतील, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतील, संध्याकाळी परत त्यांना घरी सोडलं जाईल. परंतु या बसेस इतर वेळेला नागरिकांसाठी वापरल्या जातील. आपण ऍस्पिरेशनल टॉयलेट्स करतो, ज्या पहिल्यांदाच होत आहेत मुंबईमध्ये. टुरिस्ट प्लेसला गेलं की आपल्याला पे अँड यूज टॉयलेटमध्ये जायला लागतात. असं नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टॉयलेट्स या प्रत्येक मुंबईमध्ये, मग ते मुंबईमधलं गिरगाव चौपाटी असेल, सिद्धिविनायक टेम्पल असेल, ज्या ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक जातात, त्याच्यामध्ये विशेषतः हाजी अली असेल, सर्व ठिकाणी आता ऍस्पिरेशनल टॉयलेट्स होणार आहेत. त्याच्याचबरोबर पिंक टॉयलेट्स हा एक मोठा उपक्रम हे महापालिकेच्या माध्यमातून राबवतोय. अनेक वेळेला मोठ्या शहरामध्ये आल्यानंतर महिलांची अडचण निर्माण होते, म्हणून या मोबाईल टॉयलेट्स, पिंक टॉयलेट्स आपण करतोय. आणि जिथं मुंबईचा एक दुसरी समस्या अशी होती की इथं मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या टॉयलेट्स आहेत त्या आमदार निधीमधून आमदारांनी बांधलेल्या आहेत. म्हाडाकडे स्वतःची यंत्रणा नसल्यामुळे ते साफ राहत नाहीत. तर गेल्या वर्षीच आम्ही निर्णय घेतला की सगळ्याच्या सगळ्या टॉयलेट्स या महापालिकेने ताब्यात घ्यायच्या, त्या सर्व नवीन बांधायच्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु मुंबईसाठी त्या घडल्या पाहिजेत. आणि आता बघा कोस्टल रोड होतोय, अंडरग्राऊंड मेट्रो होते, ट्रान्स हार्बर लिंक झालेला आहे. मुंबई बदलते आहे. मुंबईचं पूर्वी बघा किती ब्युटिफिकेशन झालेलं आहे, कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत, खड्डेमुक्त रोड्स होत आहेत. आपल्याकडे मी तुम्हाला मुद्दाम सांगेल की तुम्ही पोलीस कॉलनीत जाऊन बघा, आपलं दिवस रात्र रक्षण करणाऱ्या पोलीस कॉलनीची परिस्थिती किती वाईट होती. सगळ्यांना जिल्हा नियोजन मंडळामधून पैसे दिले. नवीन कॉलनीज बांधायला खूप वेळ लागतो. पुढल्या वर्षी 100% कॉलनीज त्या ठिकाणी दुरुस्त होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.